माझे नाव अपूर्वा श्रीहरी केंद्रे आहे। माझा स्कोर आहे 606, ऑल इंडिया रँक 996। मी प्रॉपर धर्मापुरी तालुका परळी इथून आलेली आहे। मी 2 इयर क्लासरूम स्टुडंट होते IIB लातूरला। माझ्या भैयाचा नीटचा जेव्हा रिझल्ट लागला होता त्यावेळेस मी 10thला होते आणि त्यावेळेस जे रिझल्टचं जे सेलिब्रेशन आहे, माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद तो पाहून मी ठरवलं की मलाही डॉक्टरच बनायचं आहे आणि लोकांची खूप सेवा करायची आहे आणि खूप प्राऊड फील होईल मला त्यावेळेस। एक्झामच्या दिवशी मी एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर अगोदर एक्झाम पेपर समोर आल्या मला थोडंसं भीती वाटली, पण मी म्हणलं की आता काही नाही, होऊन जातं, आपलं खूप प्रॅक्टिस झालेली आहे आणि आपल्याला याला समोर जावंच लागणार आहे। मी अगोदर बायोचा पेपर सॉल्व करण्यासाठी घेतला। बायो पूर्ण झालं माझं कम्प्लिटली आणि मला काही वाटलं नाही की पेपर खूप इझी आहे। त्यानंतर केमिस्ट्री सॉल्व केला, केमिस्ट्री होऊन गेलं माझं। ज्यावेळेस मी फिजिक्सचा पेपर पाहिला, फर्स्ट 5 क्वेश्चन तर मला येतच नव्हते, म्हणजे खूप टफ क्वेश्चन होते। तर मी एंडिंगपासून 45th क्वेश्चनपासून सॉल्व करायला सुरुवात केली। त्यानंतर लास्टचे 20 मिनिट राहिले होते, त्यामध्ये माझे फिजिक्सचे 20 to 25 क्वेश्चन राहिले होते आणि बायोचे आणि केमिस्ट्रीचे जे मी शेवटी पाहणार होते तेही क्वेश्चन राहिले होते। त्यानंतर मी बायोचे आणि केमिस्ट्रीचे राहिलेले क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि फिजिक्सच्या क्वेश्चनकडे आले आणि मी ठरवलं जोपर्यंत पेपर माझ्या हातातून जात नाही तोपर्यंत मी फिजिक्सचे प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा प्रयत्न करेन। माझ्या 2 इयरच्या जर्नीमध्ये IIBचा खूप सपोर्ट होता मला। जे काही माझे डाऊट होते ते सरनं पूर्ण सॉल्व केले आणि ज्यावेळेस सर हे प्रत्येक टाईमला अवेलेबल असतात आपल्या स्टुडंट्ससाठी आणि IIBचे मॉड्यूल्स आणि DPP जे काही मटेरियल IIB प्रोव्हाइड करते त्यांची लेवल खूप चांगली असते। वेगवेगळ्या टॉपिकचे वेगवेगळे DPP आम्हाला भेटत होत्या डेली आणि त्या आम्ही सॉल्व करत होतो आणि जे काही DPPमधले डाऊट होते ते सरला डायरेक्टली विचारत होतो। माझा डेलीचा शेड्यूल असा होता की मी अगोदर लेक्चर अटेंड करत होते डेली, कधीच मी लेक्चर मिस केलं नाही। लेक्चर झाल्यानंतर जे लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे ते अगोदर मी प्रिपेअर करत होते। त्यानंतर मी हाफ टाईम डिवाईड केलेला होता की करंट चॅप्टरसाठी हाफ टाईम आणि रिव्हिजन करण्यासाठी हाफ टाईम। त्यामध्ये रिव्हिजनमध्येही मी 3 डिवाईड केले होते की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो। फिजिक्समध्ये मी एकदा सॉल्व केलेले मॉड्यूल पुन्हा सॉल्व करत होते, त्याने प्रॅक्टिस खूप चांगली होते। मी IIBमध्ये 2 इयर क्लासरूम स्टुडंट होते आणि मला कधी ऑनलाईन कोचिंगची गरज भासली नाही, कारण की IIBचे प्रत्येक टीचर एकदम परफेक्टली शिकवतात आणि माझा प्रत्येक चॅप्टर हा परफेक्ट झालेला होता। आणि कसं आहे की ऑनलाईन कोचिंगचा जर आपण ऑनलाईन कोचिंग पण घेतली तर त्याने कन्फ्युजनही वाढते आणि टाईमही खूप जातो। माझे पप्पा टीचर आणि माझी मम्मी हाऊसवाईफ आहे, त्या दोघांचा खूप रोल होता माझ्या ह्या रिझल्टमध्ये, त्यांचा खूप रोल आहे। मला ज्यावेळेसही कमी मार्क्स येत होते त्यावेळेस माझे आईवडील मला खूप हेल्प केली आणि म्हणले की तू करू शकते आणि तू करणारच, यामुळे माझा कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला। मी या 2 इयरमध्ये